स्वागत आहे तुमचं राधा रसोई घर या माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण एक पोह्याचा प्रकार करणार आहोत। वेगवेगळ्या पद्धतीने पोहे आपण केलेले पाहिले आहेत। आजचा जो प्रकार आहे मध्य प्रदेशचा फेमस असा इंदुरी पोहे, तर त्याची रेसिपी पाहूया। जरा वेगळी आहे, नेहमीपेक्षा वेगळे पोहे करतात। पाहूया मग ते कसं करायचं ते। रेसिपीला आता आपण सुरुवात करूया। जाडे पोहे आपले नेहमीचे घेतलेले आहेत, हे पहा। आणि आता एकदम हलक्या हाताने ह्याला धुवून घ्यायचंय, चोळायचे नाहीयेत। अक्षरशः त्याला थोडंसं ओलसर करायचं, इतपतच ते धुवून घ्यायचे आहेत। एकदम असं थोडंसं ओलसर करून पोह्यांना सोडून द्यायचंय, अजिबात चोळायचं वगैरे नाहीये। आणि पाणी निथळत ठेवायचं। आता मी चाळणीमध्येच घेतलेलं आहे आणि निथळायला ठेवलेलं आहे। साधारण 10 मिनिट पोहे असेच ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण मिरची आणि कांदा पूर्वतयारी पोह्याची करून घेऊया। बारीक अशी मिरची कापून घ्यायची आहे। नंतर मी कढीपत्ता धुवून घेतलेला आहे आणि आता आपण कोथिंबीर चिरून घ्यायची आहे। एक एक पोहे असे छान मोकळे झालेले आहेत। आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता या भिजलेल्या पोह्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे। पाव चमचा मी हिंग घातलेला आहे आणि पाव चमचा हळद, मीठ घालतेय, चवीपुरतं मीठ, आणि चवीपुरती साखर घालूया आपण। आता हे पोहे आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। जेव्हा तुम्ही मिक्स कराल तेव्हा हलक्या हातानेच करायचे, तुटले नाही पाहिजे। आता आपण पोहे मोकळे झालेले आहेत। आता त्याच्यावर आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। साधारण 2 चमचे आपण तेल घालूया। फोडणी करून घ्यायची आहे। फोडणीमध्ये पहिल्यांदा मोहरी, तेल तापलेलं मी मोहरी टाकते। मोहरी टाकल्यानंतर या फोडणीमध्ये आपण बडीशोप टाकायची आहे थोडीशी। त्यानंतर हिरवी मिरची, तुम्हाला तिखट जितपत हवा असेल तर ती मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता। थोडंसं जिरं पण टाकायचं आपण। त्यानंतर कढीपत्ता, हिंग आपण ऑलरेडी पोह्यामध्ये टाकलेला आहे। आता थोडासा फोडणीमध्ये पण टाकूया आणि छान फोडणी करून गॅस बंद करून घेते। नंतर थोडीशी हळद घालूया। आपण ऑलरेडी पोह्यामध्ये थोडी हळद घातलेली आहे, त्यामुळे तो अंदाज घेऊनच थोडीशी हळद वाढवायची आपल्याला। आणि त्यानंतर आता ही जी फोडणी केलेली आहे ती आम्ही पोह्यामध्ये टाकते। पोहे आहेत हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। आपण इंदोरी पोहे करतो त्यामुळे या पोह्यांना आपल्याला स्टीम द्यायची असते। आता पाणी उकळत आहे, मी एक चाळणी त्या स्टीमरवर ठेवते। तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल, नाही तर नुसतं भांड्यावर चाळणी ठेवली तरी चालेल। छान वाफ आणू द्यायची आणि हे पोहे मी 10 मिनिटांसाठी वाफ आणण्यासाठी ठेवून देते। छान मस्त वाफ आली पाहिजे, त्यामुळे 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवा। आता छान वाफ येते, पाहूया आपण। हे पहा, पोहे आपले झालेले आहेत। आता मी हे खाली काढून घेते। जेव्हा तुम्ही स्ट्रीट फूडवर जेव्हा इंदोरला पोहे खायला तुम्ही जाल किंवा जिथे इंदोरी पोहे मिळतात तिथे कायम तुम्हाला लक्षात येईल की ते स्टीमवर पोहे वाफवत असतात आणि तेच आपल्याला देतात, त्यामुळे तिकडे हीच पद्धत आहे। आता आपले पोहे छान झालेले आहेत, मी खाली काढून घेते।
टाकायचा आहे कच्चा कांदा, लक्षात घ्या आपण मगाशी चिरलेला होता कच्चा कांदा टाकायचा आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकतोय आपण, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याकडे जे टाकतात जिरावण पावडर टाकतोय आपण। यानी पोह्याची चव अजून छान होते। त्यानंतर आपण शेव टाकणार आहोत, शेव टाकायची आहे, आणि त्यानंतर तिकडे असतेच असते पोह्यांवर खारी बुंदी टाकतात, आपण पण टाकूया खारी बुंदी। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला लिंबू पिळायचा आहे, लिंबू पिळून घेऊया। आणि गार्निशिंग साठी आपण डाळिंब टाकूया। खाण्यासाठी तयार आहेत इंदोरी गरमागरम पोहे। खूप छान झाले पोहे, मस्त रेसिपी आहे, जरा वेगळी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा। इंदोरला तर ही रेसिपी किंवा हे जे पोहे आहेत खूप आवडीने खातात, त्यामुळे आपण सुद्धा ज्यांना माहिती नाही त्यांनी एकदा तरी करून पहा। आणि एक करायला विसरू नका, राधा रसोई घर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा। आणि मी जिरावण कसं करायचं याचा व्हिडिओ मी पुढच्या भागात टाकते, तो पण नक्की नक्की पहा, कारण जिरावणचा उपयोग पोह्यांबरोबर इतर पण आपण पदार्थांमध्ये करू शकतो। तो कसा करायचा हेही मी तुम्हाला एका एपिसोडमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे पाहत रहा राधा रसोई घर।